मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस. जरांगेंचा तपासणीसाठी नकार. डॉक्टरांचं पथक आल्यापावली माघारी. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्री मराठा समाजाची फसवणूक करतायत. मनोज जरांगेंनी राजकारणात यावं, तरच त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फलित होईल. येवल्यात बोलताना हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य. ओबीसी नेत्यांकडून राजकीय पक्ष काढण्याची घोषणा. या ओबीसी संघटनेचं नेतृत्व छगन भुजबळांनी करावं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं भुजबळांबद्दलचं वक्तव्य. राज्यसभा निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता. राज्यसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट उमेदवार देण्याच्या तयारीत. अनिल देसाईंच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानं उमेदवारीचा विचार. आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आमदार फोडले, मात्र संपूर्ण पक्ष संपवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेंवर हल्लाबोल. मोदींना हवं त्यांना भारतरत्न दिले जात आहेत. आधी विरोध केला, मात्र आता बिहारमध्ये मतं मिळावे म्हणून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. ज्यांना भारतरत्न दिलंय ते राजकारणासाठी नाही तर त्यांचं योगदान पाहून दिलंय. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा ही आमचीही मागणी. दीपक केसरकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 12 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. गंगापूर, वैजापूर, कन्नडमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा. लोकसभा निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून धनंजय मुंडेंची नियुक्ती. खासदार सुनील तटकरे यांची घोषणा. सलग 7व्या दिवशी संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो ट्विट. गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य म्हणत राऊतांचा टोला. लोणावळ्यात 16 आणि 17 फेब्रुवारीला काँग्रेसचं राज्यस्तरीय शिबिर. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन करतील. सरकारला जनतेची सेवा करायला वेळ नाही. सरकार पक्ष बदलण्यात व्यस्त. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सरकारवर हल्लाबोल. मी निवडणुकीला उभा राहणार नाही आणि हे कोणतेही भावनिक आवाहन नाही. शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार. राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला नक्कीच मिळेल. शरद पवारांचा अजितदारांना टोला. निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक. ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातून पक्ष काढून घेतला. याआधी देशात असं कधी झालं नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया. आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गावर. झुंडशाही लोकांना पटणारी नाही. निखिल वाघेंच्या हल्ल्याबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया. सरकारला वाटतं दडपशाही करून सगळे प्रश्न सुटतात, मात्र याच दडपशाही विरोधात लढणार. ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघेंवर झालेल्या हल्ल्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. निखिल वाघेंनी व्यक्तिशः नाव घेणं टाळायला हवं होतं. वाघेंच्या मताशी सहमत नाही. निर्भय बनवचे प्रमुख विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांचं मत. निखिल वाघेंना संरक्षण देणाऱ्या तरुणींनी घेतली शरद पवारांची भेट. यावेळी शरद पवारांनी घेतली घडलेल्या घटनेची माहिती. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात नवीन कायदा येणार. छगन भुजबळांची माहिती. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करणं हे आपलं स्वप्न. त्यासाठी अल्पसंख्याकांनाही सोबत घेऊन जावं लागेल. भुजबळांचं वक्तव्य. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलंय. 2024 मध्ये आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. राष्ट्रवादी युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. दादांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणणाऱ्यांचे अजित पवारांनी टोचले कान. मुख्यमंत्री करण्याआधी संघटना मजबूत करण्यावर भर द्या. अजित पवारांचं आवाहन. एकमेकांचे पाय खेचणं बंद करा. खेकड्याच्या वृत्तीचं काम करू नका. अडचणी येणार पण काळजी करू नका. हारी हुई बाजी हम पलटकर रहेंगे. राष्ट्रवादी युवा महामेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य. शरद पवारांसोबत असलेल्या लोकांनी पुनर्विचार करावा. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. आम्हाला बैठकीपासून वंचित का ठेवलं. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वंचितचा सवाल. खुर्च्या भरणार की नाही ही धाकधूक होती, पण नंतर आठवला हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाही. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. तर कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा प्रकल्प.
तो पूर्ण होणार ही ठाकरेंची गॅरंटी, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. राज्यात होणाऱ्या गोळीबार आणि हल्ल्यांमुळे गुंडाराज सुरू, यावर उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. गोंदियात प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल यांचा 118वा जयंती सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची जवळीक साधण्याचे प्रयत्न खूप आधीपासून सुरू. प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यामुळे संभ्रम. गुन्हेगारीवर सरकारचा वचक राहिलेला नाही, वेळीच ताबा ठेवला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य. तर गृहमंत्री अपयशी आहेत हे आत्ताच बोलणं ठीक नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदींसारखा अशिक्षित आणि अडाणी माणूस पंतप्रधान म्हणून निवडून दिला हे दुर्दैव. सोलापुरात आयोजित निर्भय बनो कार्यक्रमात असीम सरोदेंचं वक्तव्य. तर मोदींच्या अहंकारामुळे एक दिवस भाजपच संपणार, सरोदेंची टीका. लोकसभेसाठी पैलवान तयार. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं खासदार ओमराजे निंबाळकर यांना खुलं आव्हान. अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांचा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजित यादवला अटक. ठाणे पोलिसांकडून नगरमधून अटक. गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या 5 वर. तर गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड अद्याप फरार. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचीही कोणीतरी हत्या केली असावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमच्यावर खोटे आरोप केले, माझ्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा, विनोद घोसाळकरांचं आवाहन. बारामतीत शरयू फाउंडेशनच्या वतीनं हाफ मॅरेथॉनचं आयोजन. सुप्रिया सुळे आणि बॉक्सिंगपटू मेरी कॉम यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ. छत्रपती संभाजीनगरमध्ये 19वे राज्यस्तरीय तलाठी अधिवेशन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन. अमरावतीत जीएसटी विभागाच्या वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा सत्कार. 123 अनाथ मुलांना शंकरबाबांनी दिली स्वतःची ओळख. भाजप खासदार सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. शेतकऱ्यांसंदर्भात विविध विषयांवर केली चर्चा. तर अधिवेशन संपल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात कांदा निर्यात बंदी आणि नाफेड संदर्भात सकारात्मक चर्चा होईल, सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त. गारपीट आणि अवकाळी पाऊस याबाबत यंत्रणांना अलर्ट देण्यात आलाय. तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद आम्ही संपवला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात अनेक तरुण कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश. संपर्क अध्यक्ष कौस्तुभ वाडेकर यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश. गजानन राणे आणि संदीप दळवींची उपस्थिती. नामांकित कंपनींचे खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवरील माहितीचं लेबल बदलवून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड. नवी मुंबईच्या तुर्भे औद्योगिक वसाहतीत अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. जवळपास 25 लाख किमतीची उत्पादनं सील. मुंबईच्या घाटकोपरमधील लोहमार्ग वसाहतीत पोलीस कुटुंबियांची निदर्शनं. वसाहतीचं पुनर्निर्माण करा. लोहमार्ग पोलिसांना अल्पदरात हक्काची घरं द्या. लोहमार्ग पोलिसांच्या कुटुंबांची मागणी. मीरा भाईंदरमध्ये सायक्लॉथॉन दरम्यान स्पर्धकाचा अपघात. सायकल चालकाला किरकोळ दुखापत. लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या स्पर्धा महापालिकेने बंद कराव्यात, नागरिकांची मागणी. नाशिकमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा. वक्फ बोर्ड रद्द झालंच पाहिजे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा. परभणीच्या सोनपेठमध्ये मराठा आरक्षणासाठी 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या. काल सेलूतील तरुणानं आत्महत्या केल्यानंतर आज पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाची आत्महत्या. हिंगोलीच्या गणेशवाडी शिवारात अनैतिक संबंधातून दिव्यांग व्यक्तीची हत्या. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं समोर. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या अयोध्येला जाणार. संपूर्ण परिवारासह घेणार रामललाचं दर्शन. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही अयोध्येला जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.